अखेर राष्ट्रवादीचे ठरले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तरी पक्ष चिन्ह हे घड्याळच असेल, सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली. धुळे महापालिकेच्या 10 प्रभागांमधून उमेदवार देणार असल्याचं किन्नर आखाड्याचे उपाध्यक्ष पावती जोगी यांनी सांगितले. धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी निवडणूक होतीये. जोगी स्वतःही स्वतंत्रपणे प्रभाग क्रमांक 16 मध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निवडणूक प्रभारी म्हणून माजी आमदार संतोष चौधरी यांची निवड झाली आहे. एकनाथ खडसे यांना डावलून चौधरींना निवडणूक प्रभारी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्या पक्षातर्फे प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना त्या जिल्ह्याचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देण्यात आले. त्यामुळे स्थानिक परिस्थिती पाहून योग्य ते निर्णय घेऊ, असं अनिल देशमुख म्हणाले. मनसेचे माजी नेते दिनकर पाटील यांनी भाजपात प्रवेश केला, पण हा प्रवेश म्हणजे त्यांची राजकीय आत्महत्या आहे, अशी टीका मनसे नेते सलीम शेख यांनी केली आहे. दिनकर पाटील भाजपात गेल्यावर नाशकात मनसेचे सलीम शेख हे एकमेव नगरसेवक शिल्लक राहिले. मालेगाव इथल्या एमआय पक्षातर्फे 9 जणांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. आमदार मुफ्ती इस्माईल कासमी यांना उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शिवाय काँग्रेस पक्षाबरोबर युतीची बोलणी सुरू असल्याची माहिती कासमी यांनी दिली. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत जातीवाद व्हायला नको, असं वक्तव्य शक्ती महाराजांनी केले. शिवाय ईव्हीएम मशीनमध्येही घोळ नको, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. विमाननगर परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता केवळ तिरंगा झेंडा हाती घेऊन रॅली काढण्यात आली. योग्य उमेदवाराला मतदान करा, पैशाच्या जोरावर उमेदवारी नको, असे संदेश देत आयोजकांनी मतदारांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं. उरणकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केवळ कार्यालयात बसून न राहता जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार असून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी हेल्पलाईन नंबरही जाहीर करणार असल्याची प्रतिक्रिया भावना घाणेकर यांनी दिली. मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर शकुनी मामा म्हणत खोचक टीका केली. ते फलटणच्या नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या विजयी आभार मेळाव्यात बोलत होते. पुण्याचे माजी महापौर पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. दादरच्या टिळक भवन इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ठाणे युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष गिरी यांनी काँग्रेसला रामराम केला. प्रशांत जगतापांना उद्धव ठाकरेंनी नक्कीच फोन केला असेल. असे लढवय्ये कार्यकर्ते प्रत्येक पक्षाला हवे असतात, अशी प्रतिक्रिया जगतापांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर खासदार संजय राऊतांनी दिली. मनपा युतीची जागा वाटपाची बैठक अंतिम टप्प्यात आहे. लवकरच युतीची घोषणा होईल, असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाटांनी केले. जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्याचा प्रयत्न राहील, असंही ते म्हणाले. गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्या प्रभागातच जागा दाखवू, असा इशारा पवार गटाचे नेते जयंत पाटलांनी दिलाय. पक्ष बदलणाऱ्या सांगली मिरजमधील माजी नगरसेवकांना त्यांनी हा इशारा दिलाय. पक्ष सोडून गेलेल्यांच्या विरोधात तोडीस तोड उमेदवार देऊन आक्रमक प्रचार यंत्रणा उभी केली जाईल, असंही ते म्हणाले. आरपीआय खरात गट अजित पवारांसोबत जाण्यास इच्छुक आहे. आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी अजित पवारांची भेट घेऊन त्यांना पत्र दिलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांना पाठिंबा असेल, सन्मानपूर्वक जागा दिल्या तर अजित पवारांसोबत निवडणूक लढू, असंही ते म्हणाले. विकास गोगावले यांच्यासह राष्ट्रवादीचे नाना जगताप यांनी काही दिवसांपासून ते फरार आहेत. तर महाड मारहाण प्रकरणात दोघांवर गुन्हा नोंदवला गेलाय. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला होता. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक राजकारणात एंट्री करतायत. कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून कृष्णराज निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आहे. भाजपच्या कोर कमिटीनं निवडणुकीत संधी दिली आहे, त्याचं सोनं करेन, असं वक्तव्य कृष्णराज महाडिक यांनी केलं. ठाणे महापालिकेचा महायुतीतला जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाहीये.
महायुतीत भाजपकडून 40 ते 45 जागांची मागणी आहे, तर शिवसेनेनं एवढ्या जागा सोडण्यास नकार दिला. सांगली महापालिकेतील आणखी काही माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. पवार गट आणि भाजपातील काही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली. मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आला. काळोखे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. वर्ध्यात महिलांनी भाजप आमदाराला भर रस्त्यात घेरलं. आर्वी शहरातील शिवाजी चौक इथे विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे यांना महिलांनी घेराव घातला. महिलांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केचे यांनी केलाय. नगर परिषदेतील पराभव केचनमुळे झाला असा आरोप या महिलांनी केलाय. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची समन्वय समिती स्थापन करण्यात आली. जागा वाटप आणि निवडणुकीतील समन्वय राहावं यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली. संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत होणार आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शहरात मशाल रॅलीचं आयोजन केले. क्रांती चौक इथून रॅलीला सुरुवात होईल. अजित पवारांच्या बंगल्याबाहेर रोहित पवारांच्या गाडीच्या भरधाव वेगासमोर पत्रकार थोडक्यात बचावलेत. रोहित पवारांनी पत्रकारांना पाहून गाडीचा वेग आणखी वाढवला होता. विदर्भातील 4ही पालिकेत भाजप शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब झालाय. नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर इथं भाजप शिवसेना युती असेल तर अकोला आणि चंद्रपुरात भाजप राष्ट्रवादीसोबत येण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये जागा वाटपावरून होणारे वाद टाळण्यासाठी मनसे महाविकास आघाडीनं नवा पॅटर्न काढला. प्रभागात ज्या पक्षाकडे प्रभावी उमेदवार असेल ती जागा पक्षाकडे दिली जाणार. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली. धुळे महापालिकेत महायुतीत युती झाली नाही तर राष्ट्रवादी थांबणार नाही असे स्पष्ट संकेत माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी दिलेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी आणि भाजपात युती न झाल्यास राष्ट्रवादी भाजप स्वबळावर लढण्याची चिन्ह आहे.